नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत घेवड्याची भाजी. घेवड्याची भाजी अगदी साधी सिंपल अशी रेसिपी मी बनवलेली आहे आणि ही भाजी खूप टेस्टी असते, हेल्दी असते आणि खूप झटपट अशी होते. तर ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघाल. तर हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. घेवडा मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा स्वच्छ धुतलेला आहे मिठाच्या पाण्यामध्ये. तर आपण हे पाण्यातच आता ठेवणार आहोत आणि फोडणीची तयारी करून घेणार आहोत. तर फोडणीसाठी आपण तेलामध्ये जिरं ॲड केलेलं आहे. जिरं आणि नंतर आपण त्याच्यामध्ये हिंगाची फोडणी देणार आहोत आणि बारीक चिरलेला कांदा आपण तेलामध्ये ॲड करायचा आहे. त्याबरोबरच मी लसूण ठेचून घेतला होता. लसूण देखील आपण त्यामध्येच ॲड केलेला आहे कांद्यामध्येच. तर हे सर्व अगदी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे. नंतर जो आपण घेवडा होता स्वच्छ धुवून ठेवलेला, मिठामध्ये जो ठेवला होता भिजत, तो घेवडा आपण त्या कढईमध्ये ॲड करायचा आहे आणि तो देखील आपण त्या कांद्यासोबत तेलासोबत परतून घ्यायचा आहे. चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तेलामध्ये आणि कांद्यामध्ये घेवडा चांगला भाजला गेला की आपली भाजीची टेस्ट खूप छान होते आणि भाजी खूप टेस्टी होते. म्हणून आपण तेल आणि कांद्यासोबत घेवडा अगदी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे आणि तो शिजला देखील जातो चांगल्या प्रकारे. नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे. टोमॅटो देखील आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे घेवड्यासोबतच, भाजीसोबतच, जेणेकरून चांगल्या प्रकारे टोमॅटो देखील शिजला जाईल. नंतर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करायचं आहे. अर्धा चमचा हळद घेतलेला आहे. नंतर आपल्याला हवे त्याप्रमाणे तिखट तुम्ही ॲड करू शकता. मी 2 चमचे तिखट ॲड केलेला आहे. तर झणझणीत माझी तिखट आहे म्हणून मी 2च चमचे ॲड केलेला आहे. तर नंतर आपण हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. घेवड्याला चांगल्या प्रकारे आपण टाकलेला मसाला लागला पाहिजे म्हणून सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. नंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. तर मी एक अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड केल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे ते हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण त्यावरती झाकण लावून शिजवत ठेवणार आहोत. एक जण काय करतात की घेवडा बनवताना आपण ते आधीच शिजवून घेतो पाण्यामध्ये. नुसता पाण्यामध्ये ती घेवडा शिजवून घ्यायचा आणि नंतर आपण त्याला फोडणी देऊ शकतो. पण मी तसं न करता डायरेक्ट आपण भाजी बनवलेली आहे. डायरेक्ट न शिजवता आपण भाजी तयार केलेली आहे आणि खूप छान टेस्टी झालेली आहे. अगदी 15 मिनटात ही भाजी शिजून तयार होते. डबल वेळ न घालवता आपण डायरेक्ट फोडणी देऊ शकतो आणि डायरेक्ट भाजी बनवून आपला वेळ वाचवू शकतो आणि आपली टेस्टी आणि झणझणीत अशी भाजी घेवड्याची तयार झालेली आहे. खूपच साधी आणि सिंपल अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर ही रेसिपी जर तुम्हाला फ्रेंड्स आवडली असेल आणि जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूत फ्रेंड्स नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.